बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत, जिथं आपण पुढील बातम्यांचा आढावा घेणार आहोत। पहिली बातमी आहे जागतिक विश्वातून। डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदी घोषणेमुळे जग पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावरती। दुसरी बातमी आहे फुटबॉल विश्वातून। अतिशय थ्रिलिंग सामन्यात अर्जेंटिनाची इजिप्तवर मात। आणि शेवटी घेऊया आज दिवसभरातील पावसाचा अंदाज। आंतरराष्ट्रीय राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे संपूर्ण जग सध्या पुन्हा एकदा मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकले आहे। नाटो परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अशी घोषणा केली आहे ज्यामुळे जागतिक राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत भूकंप आला आहे। ट्रम्प यांनी जाहीर केले की इराण सोबतची शस्त्रसंधी आता अधिकृतपणे संपली आहे। या एका घोषणेनंतर अवघ्या काही तासातच जगभरात त्याचे भयंकर परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे। ब्रसेल्स येथे सुरू असलेल्या नाटो परिषदेच्या व्यासपीठावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली। ट्रम्प म्हणाले की इराण सातत्याने अण्वस्त्राची चाचणी करून आणि शेजारील देशांमध्ये दहशतवादाला खत पाणी घालून शांतता कराराचे उल्लंघन करत आहे। त्यामुळे अमेरिका आता इराण सोबत कोणताही समझोता ठेवणार नाही। इराण सोबतची शस्त्रसंधी आज आणि या क्षणापासून संपली आहे असे म्हणत ट्रम्प यांनी इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे। या घोषणेनंतर नाटो देशामध्ये एकच खळबळ उडाली असून युरोपियन देशांनी मात्र यावर चिंता व्यक्त केली आहे। ही बातमी येताच अवघ्या काही मिनिटात भारताचा सेन्सेक्स 1500हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली। युद्ध भडकण्याच्या भीतीने कमोडिटी मार्केटमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे। मध्य पूर्वेत तणाव वाढल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल तब्बल 10 ते 15% वाढ झाली आहे। जर हा वाद असाच राहिला तर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर अजून वाढण्याची दाट शक्यता आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे। इराणच्या लष्करी प्रमुखांनी म्हटले आहे की आम्ही कोणत्याही युद्धासाठी तयार आहोत। या वक्तव्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी जिथून जगातील 20% तेलाची वाहतूक होते ती बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे। येत्या काही दिवसात अमेरिका इराणवर कोणते नवीन निर्बंध लादणार आणि इराण याला काय प्रत्युत्तर देणार यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे। फिफा विश्वचषक 2026 मध्ये आतापर्यंतचा सर्वात थरारक आणि श्वास रोखून धरायला लावणारा सामना काल रात्री पाहायला मिळाला। गतविजेत्या अर्जेंटिनाने इजिप्तचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत म्हणजेच क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली आहे। पण हा विजय अजिबात सोपा नव्हता। सामन्याच्या शेवटच्या 11 मिनिटांमध्ये जे घडलं ते फुटबॉलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल। पाहूया या ऐतिहासिक सामन्याचा हा विशेष वृत्तांत। अटलांटा स्टेडियमवर रंगलेल्या या नॉकआउट सामन्यात इजिप्तने सुरुवातीपासून दबदबा निर्माण केला। अवघ्या 15व्या मिनिटाला यासेर इब्राहिमने हेडरवर उत्कृष्ट गोल करत इजिप्तला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। यानंतर काहीच वेळात अर्जेंटिनाला बरोबरी साधे सुवर्ण संधी मिळाली, त्यांना पेनल्टी मिळाली, पण सर्वांना धक्का देत इजिप्तचा गोलरक्षक मुस्तफा शोबेरने खुद्द लिओनेल मेस्सीची पेनल्टी अडवली। मेस्सीची ही मोठी चूक ठरली आणि पहिला हाफ इजिप्तच्या बाजूने राहिला। दुसऱ्या हाफ मध्ये अर्जेंटिना पुनरागमन करेल अशी जगभरातील चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र 67व्या मिनिटाला मुस्तफा झिकोने काउंटर अटॅकवर एक अप्रतिम गोल केला आणि इजिप्तची आघाडी 2-0 अशी घडवली। यामुळे असं वाटत होतं की विश्वचषकातला सर्वात मोठा उलटफेर होणार आणि चॅम्पियन अर्जेंटिना स्पर्धेतून बाहेर पडणार। इजिप्तचे खेळाडू विजयाच्या अगदी जवळ पोहोचले होते, पण खऱ्या चॅम्पियनची ओळख संकटाच्या वेळीच होते। 79व्या मिनिटाला क्रिस्टियन रोमेरोने हेडरद्वारे गोल करत अर्जेंटिनाच्या आशा पल्लवित केल्या। यानंतर अवघ्या 4 मिनिटांनी म्हणजे 83व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने आपली चूक सुधारली। त्याने एक शानदार गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला। हा त्याचा विश्वचषकातला 21वा गोल ठरला आणि त्यानंतर जे घडलं तो एक चमत्कार होता। सामन्याच्या 92 मिनिटाला म्हणजे स्टॉपेज टाइमला एन्झो फर्नांडेजने हेडरवर विजयी गोल झळकावला आणि अर्जेंटिनाला 3-2 असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला। अवघ्या 13 मिनिटात 2-0 अशा पिछाडीवरून 3-2 असा विजय मिळवणे हा खरोखरच अविश्वसनीय थरार होता। या विजयासोबतच अर्जेंटिनाने दिमाखात उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे। इजिप्तने चमकदार खेळ करून सर्वांची मनं जिंकलीच, पण सरते शेवटी अनुभव आणि जिद्द जिंकली। गेल्या 3 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचं तांडव सुरू असून आज सलग 4थ्या दिवशीही जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। हवामान विभागाने आजही राज्याच्या अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। सर्वात आधी पाहूया की मुंबईची पुन्हा तुंबई कशी झाली आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात साचलं गुडघाभर पाणी। मुंबई पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, घाट परिसरात दरड कोसळल्याने सलग 2ऱ्या दिवशी गाड्या रद्द, चाकरमान्यांचे प्रचंड हाल। पुण्यात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी।
पुण्यात भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली, तर बदलापूरमध्ये उल्हास नदीला मोठा पूर. हवामान विभागाचा पुढच्या 24 तासांचा अंदाज पाहूया. IMD ने पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आजही रेड अलर्ट कायम ठेवला आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. किनारी भागात ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील 2 दिवस समुद्रात जाऊ नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे. आता शेवटी एक नजर टाकू पंचगंगा पाणी पातळीवर. राजाराम बंधारा पाणी पातळी दुपारी 4 वाजता होती 36 फूट 8 इंच. कोल्हापुरातील एकूण 61 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आजच्या बातमीपत्रात इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.